लोकसभेची निवडणूक जवळ येते, तसं भाजपनं नमो ॲपच्या माध्यमातून जनतेच्या मनात कोणता उमेदवार आहे हे जाणून घेणार असल्याचं जाहीर केलंय। भाजप हा नेहमी निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुकीच्या मोडवर राहणारा पक्ष म्हणून ओळखला जातो। भाजपची निवडणुकीची रणनीती ही धक्कादायक असते। अशीच काहीशी रणनीती येणाऱ्या 2024च्या निवडणुकीसाठी भाजप अवलंबणार असल्याचं बोललं जाते। मग महाराष्ट्रामध्ये तर भाजपला जास्त ताकद लावावी लागणार असल्याचं बोललं जाते। त्याचं कारण म्हणजे वेगवेगळे सर्वे आणि सर्व राजकीय परिस्थिती। त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसाठी भाजप वेगळी रणनीती आखणार आहे। त्यामध्ये काही विद्यमान खासदारांची तिकीटही कापली जाणार असल्याचं बोललं जाते। मग या खासदारांची तिकीटं नेमकं का कापली जाणार आहेत, ते नेमके खासदार कोण आहेत, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांचा सी वोटरने सर्वे केला। तसा देशभरातील सी वोटरने लोकसभेच्या जागांचा सर्वे केला, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता। तर महाराष्ट्रामध्ये या सी वोटरच्या सर्वेनुसार लोकसभा 2024च्या निवडणुका आत्ता जर झाल्या तर राज्यातील महाविकास आघाडी जी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची आहे, त्यांचं पारडं जड सी वोटरच्या सर्वेनुसार दाखवण्यात आले। त्यानंतर महायुती अर्थात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या सर्वांच्या महायुतीला भाजपला कमी जागा मिळण्याची शक्यता या सी वोटरच्या सर्वेतून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकसभेसाठी भाजपला महाराष्ट्रात जोर लावावा लागणार आहे, हे वरवर पाहता पाहायला मिळतं। त्या कारणाने भाजप त्यांच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अजित पवार गट महायुतीसोबत आल्याने भाजपचे खासदार असलेल्या काही जागा अजित पवार गटालाही द्याव्या लागणार आहेत। त्यामुळे ही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे। तिसरं कारण म्हणजे लोकप्रियता नसलेले खासदार यांची ही तिकीटं भाजप कापणार असल्याचं बोललं जातं। या खासदारांच्या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं। भाजपच्या रणनीतीनुसार वय झालेल्यांना तिकीट न देता नवोदित चेहऱ्यांना संधी देणं या धोरणामुळे खासदार नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे हे देखील जालन्यामधून खासदार आहेत, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि मागच्या अनेक वर्षांपासून ते भाजपचे महत्त्वाचे नेते राज्यातील आणि देशातील मानले जातात। त्यांचंही वय झालंय, त्यामुळे भाजपच्या या वयाच्या गोष्टीनुसार, शैलीनुसार त्यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे भाजपचे उमेदवार, भाजपचे खासदार असलेले सुभाष भामरे। सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत। सुभाष भामरेंचं वय पाहता त्यांचं देखील नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यांच्याप्रमाणे वय झालेल्या कारणामुळे भाजप हायकमांड, भाजप नेतृत्व, भाजपचे केंद्रीय नेतृत्व तिकीट कापण्याची तयारी करू शकतात आणि सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून कदाचित भाजपचे उमेदवार नसतील 2024 साठी, असं देखील बोलल्या जातंय। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे पुढील खासदार रामदास तडस। वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस हे भाजपच्या तिकिटावर 2019 रोजी निवडून आलेले होते। तेव्हापासून आजपर्यंत ते फारसे लोकप्रिय चर्चेत देखील राहिलेले नाहीयेत आणि रामदास तडस यांचं वय देखील झालेलं आहे। या दोन्ही कारणामुळे रामदास तडस यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। खासदार गोपाळ शेट्टी यांचं देखील वयाचा निकष विषय करत त्यांचंही तिकीट मुंबईतून कापलं जाऊ शकतं। त्यांच्या ठिकाणी नवीन चेहरा मुंबईतून त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो। पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागा, गिरीश बापट यांचं निधन झालं, त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा चेहरा म्हणून सुनील देवधर यांनी काम सुरू केलेलं आत्तापर्यंत पाहायला मिळते। सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये RSS मध्ये सक्रिय कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि आत्ता त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची तयारी सुरू केली आहे। अर्थातच गिरीश बापट यांच्याकडे असलेलं हे खासदारकीचा लोकसभा मतदारसंघ पुणे आत्ता जाऊन तो सुनील देवधरांकडे कदाचित जाण्याची शक्यता आहे। नाही तर नरेंद्र मोदी यांच्या देखील नावाची चर्चा भाजपकडून लोकसभा मतदारसंघासाठी, ती खासदारकीसाठी 2024च्या पुणे मतदारसंघातून झालेली पाहायला मिळते। परंतु सध्या तरी तशी कोणतेही चिन्ह नसून सुनील देवधर यांना ही जागा जाण्याची शक्यता आहे। यानंतरचं नाव आहे संजय धोत्रे। यांचंही वयाच्या कारणानं तिकीट कापलं जाऊ शकतं।
शकतं ते अकोला लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत आणि तिथून दुसरं कोणाला तरी भाजप महायुती तिकीट देण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी। त्यांचं वेगवेगळ्या कारणामुळं नाव चर्चेत राहिलेलं आहे आणि त्यांच्या कामानं भाजप हायकमांड खुश नसल्याचं देखील बोललं जातं। या दोन्ही कारणामुळं सिद्धेश्वर स्वामी यांचं सोलापूरचं तिकीट कापलं जाऊन त्या ठिकाणी राम सातपुते यांच्या नावाची चर्चा होऊ शकते किंवा राम सातपुते यांना तिकीट दिलं जाऊ शकतं असं बोललं जातं। यानंतरचे नांदेडचे खासदार आहेत ते म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर। त्यांच्या ठिकाणी नांदेडमधून काँग्रेसचा एका बडा नेता, काँग्रेसचे मोठा नेता भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि जर तसं झालं लोकसभा निवडणुकीपूर्वी तर प्रताप पाटलांचं तिकीट कापलं जाऊ शकतं आणि त्यांच्या ठिकाणी नव्यानं आलेल्या त्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याला तिकीट दिलं जाऊ शकतं। आता रक्षा खडसे यांचंही नाव या यादीत सामील आहे। एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने रक्षा खडसे यांच्या लोकसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या ठिकाणी गिरीश महाजन मंत्री जे राज्यामध्ये आहेत ते चर्चेमध्ये असतात, त्यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातून। आता अजित पवार गट सोबत आल्यानं त्यांना जागा देण्याच्या कारणाने भाजपने विद्यमान 2 खासदारांची तिकीट जाण्याची शक्यता आहे भाजपच्या, ते म्हणजे सुनील मेंढे। भंडारा लोकसभा मतदारसंघातून सुनील मेंढे हे सध्या खासदार आहेत, त्यांचं तिकीट कापून अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांना ही जागा जाण्याची शक्यता आहे आणि दुसरं नाव रणजित निंबाळकर यांचंही तिकीट कापलं जाऊन अजित पवार गटाला ही जागा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या यादीतील शेवटचं नाव आहे ते म्हणजे पूनम महाजन यांचं तिकीट कापून मुंबईतून माधुरी दीक्षित हिला तिकीट देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती या अभिनेत्रीला, परंतु माधुरी दीक्षितनं जर तिकीट घ्यायला नाकारलं, राजकारणात यायचं नाकारलं तर या ठिकाणी कदाचित पूनम महाजन यांना पुन्हा निवडणूक तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात आली। अशा प्रकारे वयाच्या कारणामुळे, अजित पवार गटामुळे आणि जास्त लोकप्रिय नसलेलं, निष्क्रिय असलेल्या खासदारांचं तिकीट वेगवेगळ्या कारणामुळे महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातून, महाराष्ट्रातील या वेगवेगळ्या 13 मतदारसंघातून कापलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मते नेमकं कोणत्या खासदाराचं तिकीट कापलं जाऊ शकतं हे कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा नवराष्ट्र।